नमस्कार पशुपालक मित्रांनो, पशुधन परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तर आज आपण मिनरल मिक्सचर खरंच देणं गरजेचं आहे का? कारण आपण आपल्या जनावरांना जे मिनरल मिक्सचर देतो, बरेच पशुपालक हे मिनरल मिक्सचर देतात आणि बरेच आहे की ते मिनरल मिक्सचर देत नाही। तर हे देणं गरजेचं आहे का आणि सतत देणं गरजेचं आहे का? म्हणजे कंटिन्यू देत राहणं हे गरजेचं आहे का, किंवा मग का एखाद्या विशिष्ट कालावधीपुरतं आपण दिलं तर चालतं? तर या विषया संदर्भात आपण आज सविस्तर माहिती जाणून घेऊ। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल। आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका। तर मिनरल मिक्सचर हा एक आपला जो दुग्ध किंवा डेअरी फार्मिंग मधला किंवा दुग्ध व्यवसायातला हा एक मुख्य घटक आहे। आणि हा जे मिनरल मिक्सचर आहे हे देणं फार गरजेचं आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे। हे पशुपालकांनाही माहिती आहे आणि सर्वांना माहिती आहे की मिनरल मिक्सचर शिवाय आपला डेअरी फार्म हा अधुरा आहे, किंवा मग एक त्याचा एक पाय आहे तो, म्हणजे आपल्या डेअरी फार्मिंगचा हा एक पाय आहे। तर त्यासाठी आपण हे मिनरल मिक्सचर हे देणं फार गरजेचं आहे। कारण मिनरल मिक्सचर जर नाही दिलं तर आपल्याला बऱ्याचशा समस्यांना सामोरं जावं लागतं। उदाहरणार्थ जर बघायला गेलं तर सर्वात पहिलं म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, म्हणजेच आपण त्याला प्रजनन तंत्र म्हणतो, किंवा मग गाय म्हैस किंवा ते वेळेवर माझ्यावर न येणे किंवा मग ते गाभण न राहणं, हे महत्वाचा जो निगेटिव्ह पॉइंट आहे मिनरल मिक्सचर न दिल्यामुळे, तो सर्वात इम्पॅक्ट करणारा, डेअरी फार्मिंगला इम्पॅक्ट करणारा प्रॉब्लेम म्हणजेच इनफर्टिलिटी किंवा मग रिप्रोडक्टिव्ह सिस्टम। त्यासाठी आपण मिनरल मिक्सचर देणं फार गरजेचं आहे। तसंच मिनरल मिक्सचर का द्यावं, तर आपले जनावर जर दुधावर असतील तरी सुद्धा मिनरल मिक्सचर देणं फार गरजेचं आहे। म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच त्यामुळेच देणं गरजेचं आहे असं नाही, तर आपलं जनावर हे दुधावर असताना सुद्धा आपण जे मिनरल मिक्सचर दिलं पाहिजे। का दिलं पाहिजे, तर मिनरल मिक्सचर मध्ये फक्त मिनरल्स नसतात तर व्हिटॅमिन सुद्धा असतात। हे आणि तसंच मिनरल मिक्सचरची आपण निवड केली पाहिजे, ज्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, त्यानंतर लाईव्ह ईस्ट किंवा मग टॉक्सिन बाइंडर, बफर वगैरे सर्व घटक जर असतील तर आपल्याला ते एकदम आपल्या जनावरांना किंवा आरोग्य एकदम उत्तम राहतं। तर ते कसं राहतं, व्हिटॅमिन ED3EH हे जर असेल आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन सुद्धा जर असेल, तर बी कॉम्प्लेक्स काय करतं, तर जनावरांचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित ठेवतं आणि तसंच त्यांचं जे डायजेशन सिस्टीम आहे तर ते B12 मुळे खूप चांगलं असतं। तसंच बी कॉम्प्लेक्सची जर कमतरता शरीरात जर झाली तर त्यामुळे फॉस्फरस सुद्धा, जनावर शरीरातला फॉस्फरस सुद्धा कमी होतं। हे मला वाटतं बऱ्याच पशुपालकांना माहित नसेल की बी कॉम्प्लेक्स मुळे काय काय दुष्परिणाम होतात। तर तुम्हाला मी पहिले सांगितलं की जो ब्लड सर्क्युलेशन आहे ते सुरळीत राहतं, डायजेशन व्यवस्थित होतं आणि फॉस्फरसची कमी ज्या जनावरांमध्ये असेल तर त्या जनावरांवर, कारण ती B12च्या कमतरतेमुळे फॉस्फरस सुद्धा कमी होतं। तसंच व्हिटॅमिन एच्या मुळे जे तर त्यांचे जे ते टॉक्सिन बाइंडर किंवा मग अँटीऑक्सिडंटचं काम करत असतं। व्हिटॅमिन D3 जे आहे तर ते त्याच्यामुळे कॅल्शियमचं जे ऑब्झर्शन आहे ते व्यवस्थित होतं, त्यामुळे कॅल्शियम जे तर ते कमी होत नाही जनावरांच्या। त्यासाठी व्हिटॅमिन D3 सुद्धा फार गरजेचं आहे। आणि H तर तुम्हाला माहितीच आहे, व्हिटॅमिन H किंवा मग आपण त्याला व्हिटॅमिन H मुळे काय होतं, तर जे आर्डरची ग्रोथ होते, त्यानंतर बरेचसे बेनिफिट्स तुम्हालाही माहिती आहे। आणि ई मुळे काय होतं, तर रोगप्रतिकार शक्ती, व्हिटॅमिन C मुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्यामुळे जनावर आजारी पडत नाही। आणि मिनरल्स जर बघायला गेलं तर झिंक, सेलेनियम आणि मॅग्नीज यामुळे आपलं जनावर जे तर ते वेळेवर हिटवर येतं किंवा मग हिटवर येऊन ते प्रेग्नेंट सुद्धा राहतं। तर झिंक, मॅग्नीज आणि सेलेनियम हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी खूप महत्वाचे मिनरल्स आहेत। तसंच म्हणजे प्रेग्नेंट जनावरांसाठी आपण आयोडीन, आयर्न, कॉपर, कोबाल्ट हे घटक जे तर हे गाभण जनावरांसाठी खूप महत्वाचे, कारण त्यामुळे जनावरांचं जे आतमधलं जो भ्रूण असतं किंवा मग त्याला आपण त्याचा जो गर्भ म्हणतो त्याची वाढ व्यवस्थित होते
आणि व्हिटॅमिन याच्यामुळे त्याचं ऑर्डर म्हणजेच कास वगैरे ती व्यवस्थित डेव्हलप होते. त्यामुळे प्रसूतीनंतर किंवा डिलिव्हरी नंतर त्यामध्ये दूध जे आहे तर चांगल्या प्रकारे आपण दूध उत्पादन घेऊ शकतो. आणि मिनरल मिक्सचर आता द्यायचं कसं, तर जर आपण देत नसाल तर सुरुवातीला 1 महिना आपण डेली 100 ग्रॅम दिलं पाहिजे. आणि जर कंटिन्यू देत असाल तर मला नाही वाटत 50 ग्रॅमपेक्षा जास्त मिनरलची गरज भासते. तर त्यासाठी प्रत्येक डेअरी फार्म किंवा मग प्रत्येक पशुपालकांनी जे तर कंटिन्यू जर मिनरल मिक्सचर जर देत असाल तर ते 50 ग्रॅम एकदम सफिशियंट आहे. 50 ग्रॅम डेली पर डे. तर नक्की या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण, कारण बरेच पशुपालक जे तर मिनरल मिक्सचर हे देत नाही आणि त्यामुळे त्यांच्या गोठ्यावर बऱ्याचशा समस्या उद्भवतात. आणि जर मिनरल मिक्सचर मध्ये लाईव्ह इस्ट असतं किंवा मग बफर वगैरे असतं, त्यामुळे बऱ्याचशा काशीचे आजार सुद्धा होत नाही. बरेचसे काशीचे आजार हे ऍसिडोसिसमुळे सुद्धा होतात. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की ऍसिडोसिस जर याच्या गाईचं जर फार्म असेल तर त्यामध्ये 100% जे तर ऍसिडोसिसचं प्रमाण असल्यामुळे त्यामध्ये लेमनेस सुद्धा येतो, म्हणजे लंगडण्याचे सुद्धा प्रकार बऱ्याच याच्या गायीमध्ये आहे. तसंच मास्टायटिस म्हणजे बॅक्टेरियल सुद्धा होऊ शकतो. व्हायरल मास्टायटिस फक्त ऍसिडोसिसनेच होतो असं नाही, तर बॅक्टेरियल व्हायरल सुद्धा होतो. परंतु बऱ्याचशा प्रमाणामध्ये ऍसिडोसिसमुळे सुद्धा मास्टायटिस होतो. त्यामुळे मिनरल मिक्सचर मध्ये लाईव्ह किंवा बफर वगैरे असतील, म्हणजे आपण पूर्ण व्यवस्थित जर त्याची लिस्ट चेक करून जर घेतली कोणते कोणते घटक आहे, व्हिटॅमिन ए, D3, E, B12, झिंक, मॅग्नीज, सेलेनियम किंवा आयोडीन, आयर्न, कॉपर, कोबाल्ट सारखे. तसंच या गोष्टी तर आपण चेक करतो, परंतु ह्या पण केल्या पाहिजे. टॉक्सिन बाइंडर असेल किंवा मग लाईव्ह इस्ट असेल, बायपास फॅट असेल, हे घटक सुद्धा त्यामध्ये उपलब्ध पाहिजे, जेणेकरून आपल्या दुधामध्ये सुद्धा थोडंसं दूध इन्क्रीज झालं पाहिजे, म्हणजे वाढलं पाहिजे. तर त्यासाठी आपण मिनरल मिक्सचर घेताना या गोष्टीची नक्कीच व्यवस्थित म्हणजे त्याचे जे कंटेन आहे तर ते व्यवस्थित चेक करून घेतले पाहिजे. तर मला वाटतं मी सांगितल्याप्रमाणे आपल्या फार्मवर नक्कीच मिनरल मिक्सचर इथून पुढे तरी कंटिन्यू कराल आणि बऱ्याचशा समस्यांपासून आपण दूर राहाल. तसंच दूध सुद्धा वाढतं. तुम्हाला काय वाटतं की प्रत्येक पशुपालकाला काय वाटतं की आपण जो मिनरल मिक्सचरवर जो खर्च करतोय तो अवांतर खर्च असं बऱ्याच जणांना वाटतं, किंवा मग बरेच जण म्हणतात की दुधाला वगैरे भाव नसतो त्यामुळे काय काय करायला पाहिजे. परंतु तुम्ही जर मिनरल मिक्सचर कंटिन्यू दिलं तर तुमचं 100% अर्धा ते 1 लिटर दूध वाढतं. त्यामुळे तुमचा जो 10 रुपयाचा जो डेलीचा खर्च आहे दूध मिनरल मिक्सचरवरचा तो त्या दुधातून नक्कीच निघून येतो. जर तुम्ही मिनरल मिक्सचर नाही दिलं तर तेवढं दूध तुमचं नक्कीच कमी होतं. अर्धा ते 1 लिटर दूध हे डेली कमी होत असतं. तर त्यामुळे तुमचं तर नक्कीच फायदाच होतो, कारण तुम्ही कंटिन्यू देऊन बघा, जर तुमचं 100% दूध हे वाढतंच मिनरल मिक्सचरमुळे. त्यामुळे मिनरल मिक्सचर आपण आपल्या डेअरी फार्मवर कंटिन्यू केलं पाहिजे आणि आपल्या जनावरांचं आरोग्य सुद्धा त्यामुळे चांगलं राहतं मिनरल मिक्सचरमुळे. मी तुम्हाला सांगितलं मास्टायटिसच्या बऱ्याचशा कंडिशनमध्ये मास्टायटिस होत नाही, म्हणजे ऍसिडोसिसमुळे जर होणारा मास्टायटिस असेल तर तो होणार नाही, त्यावर होणारा खर्च सुद्धा वाचतो. तसंच लेमनेस हे जनावर लंगडतं किंवा मग त्यांचं जर डायजेशन व्यवस्थित नसेल तर त्यामुळे सुद्धा दूध उत्पादन कमी होते. मिनरल मिक्सचर मध्ये जर लाईव्ह इस्ट किंवा मग बफर वगैरे जर असेल तर त्यामुळे त्यांचं डायजेशन सुद्धा व्यवस्थित होतं, त्यामुळे तुमचं दूध उत्पादन कमी होत नाही. तर या बऱ्याचशा गोष्टी आता सांगण्यासारखं भरपूर काही आहे, परंतु आपल्याजवळ वेळेची मर्यादा असते. आपण जास्त लांब व्हिडिओ करू शकत नाही. केला तरी कोणी त्याला बघत नाही. करायला आपण अर्धा 1 तासाचा सुद्धा व्हिडिओ करू शकतो, परंतु पशुपालक हे 10 मिनिटाचा व्हिडिओ सुद्धा व्यवस्थित बघत नाही. तर त्यामुळे आपण आता इथेच विराम देऊ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते नक्की कॉमेंट करा. जर तुम्हाला मिनरल मिक्सचर मी सांगितल्याप्रमाणे उपलब्ध होत नसेल तर मला फोन करा. माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आहे, मी तुम्हाला उपलब्ध करून देईल. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि कॉमेंट करा आणि नक्कीच मला कॉमेंट करसाल किंवा मग माझा मोबाईल नंबर आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकता. धन्यवाद.